गेल्या 4 ते 5 दिवसात अमेरिकेतील 8 राज्यात वादळाने धुमाकूळ घातला. वादळाचा तडाखा किती भयानक आहे हे फोटो व्हिडिओज पाहताना लक्षात येईल. टोर्नॅडोज या प्रकारची वादळे सामान्यपणे भारतात उठत नाहीत. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे छोट्या वावटळी उठतात. यामध्ये 2-5 फूट परिघातील जमिनीवरील कचरा हवेत उचलला जातो. विशेषतः मैदानी भागातील कचरा उचलून देणारे वारे बऱ्याच वेळा अनुभवता येतात. हाच प्रकार जेव्हा खूप मोठ्या क्षेत्रावर घडतो त्याला टोर्नॅडोज असे म्हणतात. यामध्ये भिरभिरणारा वारा बऱ्याच जास्त वेगाने वाहत असतो. नरसाळ्यासारखे खाली उतरलेले ढग, त्यासोबत भिरभिरत उडणाऱ्या वस्तूंचे तांडव आपल्याला दिसत राहते. ताशी 80 मैल वेगाने वाहणारा वारा इमारतींचे पत्रे भिरकावतो, पिरगळून झाडे मोडतो, गाड्या उचलून फेकू शकतो. मध्य आणि मध्यपूर्व अमेरिकेच्या 8 राज्यात उठलेल्या या टोर्नॅडोजनी या प्रदेशातील परिसराला कल्पनातीत असा फटका दिला आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी आगी भडकल्या आहेत, धुळीची वादळे उठली आहेत, दृश्यमानता कमी झाली आहे, कितीतरी इमारतींची छपरे उडून गेली आहेत, अनेक उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत, मॉल्समधील सामान रस्त्यावर फेकले गेले आहे. परिणामी सुमारे 3 लाख घरांना अंधारात राहावे लागत आहे. या वादळात 40 पेक्षा जास्त माणसे मेली आहेत. सुमारे 100 पेक्षा जास्त माणसे बेपत्ता आहेत. उभ्या दिसणाऱ्या झाडांच्या मुळांचे किती नुकसान झाले आहे, नेमकी किती झाडे उन्मळून पडली आहेत याचा आकडा कधीच मिळणार नाही. प्राणी जीवनाला याचा फटका बसला असणारच, पण त्याचे गणित मांडले जात नाही. हे सारे अमेरिकेसारख्या सधन प्रगत राष्ट्रात घडत आहे. या वादळात जे काही उद्ध्वस्त झाले आहे, संपले आहे, कदाचित त्याची नुकसान भरपाई मिळेल, माणसांना सरकारी मदतही मिळेल, पण भुईसपाट झालेली घरे, उद्योग नव्याने उभारणे सोपे असणार नाही. सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सारे काही उडून जात आहे हे डोळ्यांनी पाहावे लागण्याचा जो धक्का माणसांना बसला आहे त्यामधून सावरणे सोपे असणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोर्नॅडोचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. मार्च ते मे महिन्याच्या काळात या प्रकारची वादळे अमेरिकेमध्ये उठत असतात. हे सारे हवामान बदलातून घडत आहे. अमेरिकेतील या 8 राज्यात सध्या 60 टोर्नॅडोज गरगरत आहेत. कोणाला तरी याचा तडाखा बसणारच आहे. दुर्दैवाने हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत हे वास्तव स्वीकारायला राज्यकर्ते तयार नाहीत. वेगाने वाढणाऱ्या तापमानाचे कोणते परिणाम मानवजातीला सोसावे लागणार आहेत याविषयी अनेक भाकिते करण्यात येत आहेत, पण ती समजून घ्यायला आणि धोक्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून जी कृती करायला हवी ती करायला, काम करायला माणसे तयार नाहीत. मोजकी माणसे एकत्र येऊन कृती करण्याने पर्यावरणीय समस्यांची तीव्रता कमी होणार नाही हे मान्य करायलाच हवे, पण पर्यावरणीय संकटांविषयी स्वतःला जागरूक मानणाऱ्या माणसांनी या परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. करता येण्यासारखे खूप काही आहे, पण ते करण्याची इच्छा मात्र असायला हवी. कृपया यावर अधिक विचार करावा ही विनंती आहे. धन्यवाद.